6 दिन से लाइट नहीं है। तुम्हारे MSU में लेके झक मारने गया, ये देखो गन्ना मेरा सूख गया है, ये नहीं लग गया इसको, हमने किधर से नुकसान मर रहा है। किसी की दुकान पे यहाँ पे लेट नहीं, बहुत प्रॉब्लम हो रहा है, इसकी वजह से हमारा चिकन भी खराब हो रहा है। कल भी चिकन फेंकने में गया, आज भी फेंकने में गया। कस्टमर आते इतनी गर्मी में कैसे आएगा कस्टमर भाई। मी निलेश गुलाब तरस, नगरसेवक पिंपरी चिंचवड शहर, प्रभाग क्रमांक 16। आपण जर बघितलं तर आपल्या मुकाई चौक, किवळे, रावे, साईनगर, मामुडे या भागामध्ये MSCBच्या माध्यमातून अत्यंत दुर्लक्षपणा या ठिकाणी आपल्या भागामध्ये चाललेला आहे। जर त्यांनी जर ह्या भागामध्ये जर काळजी घेऊन जर लोकांना सोयीस्कर अशी वीज पुरवठा दिला नाही तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक आक्रमक आंदोलन करण्याचा आमच्या डोक्यात विचार आहे। कारण की आपण जर बघितलं तर प्रत्येक व्यापारी असेल किंवा घरामध्ये IT मधली मुलं असतील त्यांच्या माध्यमातून अनेक कामं चालू असतात, तर त्याचप्रमाणे मुलांचं शिक्षण असेल तर आता उन्हाळ्याच्या दृष्टीने जर बघितलं गेलं तर प्रत्येक भागामध्ये लाईट जरी गेली तर 1 तासात माणूस घामाघूम होतं आणि त्याचप्रमाणे त्याला बऱ्याचशा अडचणीला सामोरं जायला लागतं। काहींच्या घरात पेशंट असतात, काही हॉस्पिटल आहे आपल्या भागामध्ये, अशा अनेक अडचणी आपल्या प्रभागामध्ये येत असतात। संबंधित MSCBच्या अधिकाऱ्यांशी कॉल केल्यानंतर कळते की महानगरपालिकेचे जे रस्त्याची कामं चालू असेल किंवा NHIची रस्त्याची कामं चालू आहे तर त्यांच्या माध्यमात किंवा वैयक्तिक काही ठिकाणी बिल्डर लोक रस्ते खोदतात, तर त्या ठिकाणी अनेक अडचणीने MSCBची वायर कट होती। परंतु हा निष्काळजीपणा MSCB घेत आहे की त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी कोणती तरी दंडात्मक कारवाई केली पाहिजे किंवा जे वायर तोडतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। कारण की नागरिकांना त्यांच्यामुळे जो त्रास होतोय तो त्रास भयंकर त्रास आहे। कारण की लोकांचं जर बघितलं तर इतक्या अडचणी बेकार आहे की एखाद्या परिवारात एखादी दुःखद घटना या लाईटीमुळे होऊ शकते, तर आपल्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही झाली पाहिजे, कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही पाहिजे। तर अशा प्रकारे जर MSCBने जर धडक कारवाई जर केली तर निश्चितच त्या ठिकाणी कडक कारवाई केल्याने जे MSCBच्या वायरी असतील किंवा ज्या विद्युत वितरण वाहिनीच्या वायरी असतील ते तोडतात त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ते निश्चितच जागे येतील आणि जो प्रभागामध्ये जो त्रास चालला आहे तो निश्चितच आपण त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचा MSCBला जे कॉल करतात त्यांना कॉल घेऊन आपल्या ज्या ठिकाणी घटना घडल्या त्याची त्यांना त्या ठिकाणी माहिती दिली पाहिजे। परंतु MSCBच्या माध्यमातून एकही फोन उचलून त्या ठिकाणी नागरिकांना तक्रार स्वीकारली जात नाही। तर आपल्या हा निष्काळजीपणा जर थांबवला नाही तर मी मावळ लोकसभेचे खासदार संगप्पा बारणे यांच्यापर्यंत आपली तक्रार देऊन तुम्ही फक्त मीटर देऊ नका, सगळेजण थांबवा। मी KP ॲडम, संस्थापक अध्यक्ष, जनसेवा सोशल फाउंडेशन। आज नमस्कार, मी किरण सरोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण प्राधिकरण उपविभाग चाललेली आहे। मुकाई चौकामध्ये आपण जर पाहिलं तर मुकाई चौकापासून जे शिंदे पेट्रोल पंपापर्यंत जे रस्ता खोदाईचं काम आहे, बऱ्याच ठिकाणी रोड खोदाईमुळे ज्या केबल डॅमेज झाल्या आहेत। कसं होतं, केबल जरी रस्त्याचं काम जरी 4 महिन्यापूर्वी झालेलं असेल तर बऱ्याच वेळा खोदाईच्या कामामुळे कुठंतरी केबलला मार लागलेला असतो, त्यावेळेस त्या केबल लगेच डॅमेज होत नाही। पण कालांतराने वीजभार वाढला किंवा त्यामध्ये पाणी गेलं की कालांतराने तिथं फॉल्ट डेव्हलप होतो आणि त्याचा परिणाम ट्रान्सफॉर्मरवर भार येऊन ट्रान्सफॉर्मर जळण्याची तिथं शक्यता निर्माण होते आहे। साधारण मुकाई चौकातला 70% वीज पुरवठा आपण तत्काळ पूर्ववत केलेला आहे। 30% जे आहे त्याच्यावर काम चालू आहे तेही लगेच आपण करत आहोत। परत शुक्रवार म्हणजे साधारणपणे 7 ते 8 दिवस झालेले या ठिकाणी लाईट नाही आहे, त्यामुळे या ठिकाणचे जे व्यापारी वर्ग आहे खूप त्रासलेले आहे आणि यांचं भाडं कसं भरायचं, यांचं घर कसं चालायचं त्याबद्दल आपण स्वतः यांच्याकडूनच जाणून घेऊ। सर 8 दिवस झालेले आमची लाईट नाही आहे, आज 7वा दिवस आहे, पण सगळं लाईट नाही, घरही लाईट नाही, दुकानात लाईट नाही आहे। कसं धंदा करायचे, संध्याकाळचं पूर्ण धंदा आमचं ठप्प आहे, मोबाईल रिचार्ज सगळं बंद आहे। तर त्याच्याबद्दल काहीतरी करा, लोकांचे लोक नाही तर आम्ही सगळ्यांनी आंदोलन करूया। उद्यापर्यंत जर संध्याकाळपर्यंत लाईट नाही आली तर उद्या सगळे व्यापारी ते मुकाई चौक जाम करणार आहे। बघा या ठिकाणी व्यापारी वर्ग किती प्रकारे त्रासलेले दिसत आहे। जर उद्यापर्यंत या ठिकाणी जर लाईट आलं नाही तर हे लोक या ठिकाणी आंदोलन करणार आहे।